मंडळी, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शहरीकरण असलेलं राज्य आहे. शहर म्हणजे एका पातळीवरचं सरकार, म्हणजे आपल्या महापालिका असतात. पण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामधल्या महापालिकांचा कारभार हा किती ढिसाळ आहे याची एक नाही, दोन नाही, तर तब्बल 7 उदाहरणं आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्याचं झालंय असं की मुंबईत उपनगरीय लोकलचे 3 रेल्वे मार्ग असल्यानं त्या भागात पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलांचा वापर प्रचंड आहे. असे 7 पूल गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत. त्यामुळे या पुलांवर प्रचंड ताण येतो आणि वाहतूक कोंडी होते. पण महापालिकेना याची फारशी फिकीर आहे असं वाटत नाही. पाहुयात महापालिकेचे महामुद्देमधला स्पेशल रिपोर्ट. शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुलांची निर्मिती केली जाते. काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की पुलांच्या निर्मितीसाठी रेल्वेची परवानगी खूप उशिराने मिळायची, त्यामुळे पुलांचं बांधकाम हे रखडलं जायचं. आता मात्र महामुंबईमध्ये वेगळी परिस्थिती आहे. महामुंबईतले तब्बल 7 ब्रिज असे आहेत की ज्यांचं काम हे रेल्वेच्या हद्दीत पूर्ण झालंय, पण BMC किंवा आसपासच्या महानगरपालिकांनी त्यांचं कामच पूर्ण केलेलं नाहीये आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होते. सुरुवात करूयात CSMT जवळच्या कर्नाक पुलापासून. हा पूल क्रॉफर्ड मार्केट, मोहम्मद अली रोड यासारख्या अतिशय गजबजलेल्या भागांना पूर्वेकडील पी डिमोलो रोडशी जोडतो. यातला सगळ्यात पहिला ब्रिज जर तुम्हाला मला दाखवायचा असेल तर तो आहे कर्नाक ब्रिज. CSMT पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा कर्नाक ब्रिज इथे आपण उभारलेला बघू शकतो. या कर्नाक ब्रिजचा पहिला गर्डर म्हणजे एका लेनचा एक गर्डर जो आहे तो उभारून तयार झालेला आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये हा गर्डर इथे लॉन्च केला गेला, उभारला गेला. पण त्यानंतर आजचा गायत या एका लेनसाठीचं काम हे पूर्णच झालेलं नाहीये. या अपूर्ण कामामुळे इथल्या स्थानिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहे. क्योंकि हम लोग को ये जब से ब्रिज बंद हुआ है तब से इतनी दिक्कत है कि हमको पूरा VT CST पूरा घूम के जाना पड़ता है और उधर इतनी ट्रैफिक है. ये सिर्फ 5 मिनट का रास्ता है करके, बाकी का हमको पूरा 45 मिनट लगता है, 1 घंटा लगता है हमको इतना घूम के जाने के लिए. ओवरऑल टोटल 7 ब्रिजेस है. अगर BMC ये टोटल 7 ब्रिजेस के काम कंप्लीट करेगी तो जनता को सहूलत हो जाएंगी ट्रॅव्हलिंग में, उतना उससे अच्छा कुछ भी नहीं हो सकता. क्लबेट मार्केटला हे जाताना वळसा घालावा लागतो आणि वळसा घातल्याच्या नंतर ट्रॅफिकमध्ये अडकल्याच्या नंतर आमचा पण माल घेऊन जायला मला तकलीफ होती. पुन्हा 10 मिनटं 15 अर्धा तास ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतं. म्हणलं हम लोग CST जाते हैं, ये ब्रिज होता था तो बहुत आसानी होता था, नहीं तो काफी घूम के जाना पड़ता है हमको. ऐसा है काम काय, या गर्डरच्या दोन्ही बाजूला पिलरची देखील निर्मिती अजून करण्यात आलेली नाहीये. असे अनेक ब्रिज आहेत. हा तर एकच ब्रिज आहे. अजून 6 ब्रिज आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यांच्या वेगवेगळ्या कारणांमुळे जे ब्रिज रखडलेले आहेत, पण रेल्वेच्या हद्दीत मात्र त्यांचं काम पूर्ण झालंय. यानंतर जाऊयात मुंबईमधल्या सर्वाधिक चर्चित असलेल्या पुलावर. बरोबर ओळखलत मंडळी, आता गोखले पुलाचं कवित्व पाहूया. याच लिस्टमध्ये आणखीन एक महत्वाचा ब्रिज आहे जो पश्चिम उपनगरांसाठी महत्वाचा आहे, तो म्हणजे गोखले ब्रिज. आता या गोखले ब्रिजचे दोन्ही गर्डर टाकून झालेले आहेत. हे काम रेल्वेच्या हद्दीतलं पूर्ण झालेलं आहे, पण यातली एकच लेन ही अजूनपर्यंत सुरू केलेली आहे. त्यावरचा रस्ता सुरू आहे आणि एकाच लेनवरून दोन्हीकडची वाहतूक सुरू आहे. इथे जर तुम्ही पाहिलात तर एका बाजूला तुम्हाला हे वाहतूक ही जी कोंडी दिसते आहे ती या एका लेनचं काम न झाल्यामुळे झालेली आहे. कारण की ही जी दुसरी लेन आहे त्या लेनचं काम हे त्याच वेळी पूर्ण होणं अपेक्षित होतं. खरं म्हणजे 2022 पासून गोखले ब्रिजची जी डेडलाईन आहे ती सारखी वाढवत नेली जाते, पुढे जाते आहे, पण लेनचं काम पूर्ण झालेलं नाहीये. BMC कडून हे अप्रोचेस जे बनवले जातात त्यांचं काम पूर्ण झालेलं नाहीये. ते अर्धवट असल्यामुळे अजून देखील गोखले ब्रिज हा पूर्णतः वापरता येत नाहीये. ह्या अप्रोचेसचं जे काम आहे ते प्रामुख्याने BMC द्वारा आणि बाकीच्या ऑर्गनायझेशन्सद्वारा केलं जात आहे. यासाठी जी काही ब्लॉकची आवश्यकता किंवा रिक्वायरमेंट आपल्याकडं आली होती त्या पद्धतीने सगळे ब्लॉक रेल्वेच्याकडून, मध्य रेल्वेकडून स्पेसिफिकली देण्यात आलेले आहेत. याशिवाय भविष्यात देखील अशा काही ब्लॉकची रिक्वायरमेंट जर समोर आली त्याचे प्लॅनिंग देखील मध्य रेल्वे करणार आहे. अंधेरीतून जाऊयात ईशान्य मुंबईमधल्या विद्याविहारमध्ये. तिथला पूल गेल्या 7 वर्षांपासून रखडलाय. विद्याविहार पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचं काम 2018 मध्ये सुरू झालं. नोव्हेंबर 2023 मध्ये रेल्वे मार्गावरती स्टीलचे 2 गर्डर बसवण्याचं काम पूर्ण झालं.
मात्र तेव्हापासून काम रखडलंय, कारण पूल जिथे उतरणार आहे तिथे भूसंपादनाचं काम पूर्ण झालेलं नाहीये. विद्याविहार पासून तिसरं रेल्वे स्थानक असलेल्या विक्रोळीत देखील तीच परिस्थिती आहे. पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलासाठी एप्रिल 2024 मध्ये रेल्वे मार्गावरती गर्डर बसवण्यात आले, पण अनेक महिन्यांपासून काम ठप्प आहे. मुंबई महानगरपालिकेतल्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला हे सांगितलेलं आहे की आमची कामं ही अतिशय चांगल्या गतीने सुरू आहेत. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्ही कामं ही प्रगतीपथावर नेलेली आहेत, पण काही ठिकाणी अडचणी आहेत. जसं की विद्याविहार आणि विक्रोळी या ठिकाणी भूसंपादनाची अडचण आहे. त्याचबरोबर कर्नाक ब्रिजच्या इथे काम पूर्ण झालेलं आहे, पण त्या ठिकाणी देखील पिलर्सचं काम अजूनही आमचं बाकी आहे. काही झालं तरी विलंब हा झालेला आहे. मुंबई महानगरपालिका असू दे किंवा ठाणे महानगरपालिका असू दे, ब्रिजचं काम रेल्वेच्या हद्दीत ज्या प्रकारे पूर्ण झालेलं आहे त्या प्रकारे महानगरपालिकेच्या हद्दीत झालेलं नाहीये, हे वास्तव नाकारता येत नाही. विक्रोळीहून ठाण्याकडे निघालं की चौथं स्टेशन नाहूर. नाहूरचा उड्डाणपूल हा अतिशय महत्वाचा आहे, कारण पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिमेकडला LBS रोडला जोडणारा हा पूल आहे. त्यासोबतच सध्या काम सुरू असलेल्या मुलुंड गोरेगाव भुयारी मार्गाकडे देखील याच पुलावरून जावं लागणार आहे. इथेही तीच कहाणी. या उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचं काम 2018 पासून सुरूच आहे. गॅस पाईपलाईन सारख्या अनेक अत्यावश्यक सेवांच्या भुयारी लाईन या हलवाव्या लागल्या, त्यामुळे उशीर झाला असं कारण BMC अधिकारी देत आहेत. नाहूरहून कल्याणच्या दिशेनं निघालं की वाटेत दिवा लागतं. इथे देखील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या पुलाचं काम रखडलंय. खर तर याचं बांधकाम 2022 मध्ये सुरू झालं. रेल्वे मार्गावरती गर्डर टाकण्याचं काम मे 2023 मध्ये झालं, पण नंतर काम रखडलं, कारण BMC प्रमाणेच ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील एक दिवस अचानक एक शोध लागला. तो म्हणजे भूसंपादनाचं काम अपूर्ण असल्याचा शोध. आता इतक्या उड्डाण पुलांचं काम रखडलंय म्हटल्यावर पादचारी पूल तरी कसे मागे राहतील? वळूयात चर्नी रोड मधल्या या पुलाकडे. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हा चर्नी रोड स्टेशन जवळचा ब्रिज आहे आणि या ब्रिजचं देखील एका बाजूचं जिन्याचं काम पूर्ण झालंय, पण दुसऱ्या बाजूला जिना बांधण्यात आलेला नाहीये. आता रेल्वे म्हणते पालिकेने हा जिना बांधलेला नाहीये. पालिका म्हणते जागेचा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. नेमकं काय तर या ठिकाणी कम्युनिकेशन गॅप आहे, त्यामुळे या ठिकाणचा हा पादचारी पूल देखील अर्धवट आहे. आता याच्यामुळे गिरगाव चौपाटीला येणाऱ्या जाणाऱ्या अनेक नागरिकांना याचा त्रास होतोय. येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांमध्ये या पुलांचे देखील प्रश्न हे मांडले जातील. मग विरोधक मांडतील, सत्ताधारी मांडतील. फक्त रिक्वेस्ट एवढीच आहे की हे कामं जी आहेत ती लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजेत. म्हणूनच महापालिकांच्या या महामुद्द्यांमध्ये आम्ही आजचा हा विषय घेतलाय आणि या विषयाच्या मार्फत पालिकांना आम्ही जागा करतोय, जेणेकरून या 7 ब्रिजची कामं ही लवकरात लवकर पूर्ण व्हावीत. कॅमेरामन विजय देसाईसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. मंडळी, 0 ओव्हर चर्चा जनहिताची या बुलेटिनमधल्या महापालिकेचे महामुद्दे या सेगमेंटमध्ये आपण मुंबईतल्या 7 उड्डाणपुलाच्या समस्यांची दखल घेतली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.